पंढरपूरमध्ये बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हाकेच्या अंतरावर कंपाऊंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सर्व शिवसैनिकांचे आणि मुख्यमंत्र्यांचे खूप खूप अभिनंदन। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या संघर्ष आणि सत्याच्या मार्गावरील तुमचा प्रवास म्हणून तुम्हाला पक्षाचे नाव शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हाची ही मैलाचा दगड मिळवून दिला, अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर अभिनंदन केले आहे। खूप खूप अभिनंदन तुमचं। तुमचे सहकारी पक्षाला चिन्हही मिळालेलं आहे, नावही मिळालेलं आहे, काय सांगणार? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथराव शिंदेजी यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालंय, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मी एकनाथराव शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो। आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की खरी शिवसेना हीच आहे, कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे। त्यामुळे तो विचार पुढे नेण्याचं काम एकनाथराव शिंदे साहेब करतायत आणि म्हणून कोणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार सांगू शकणार नाही। शिवसैनिक आणि शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे आहे तीच खरी शिवसेना ठरणार आहे, हे आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो। आज या ठिकाणी जो काही निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे त्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। तसंही आम्हाला याचा विश्वास होता, शिंदेजींना देखील याचा पूर्ण आत्मविश्वास होता। याचं कारण यापूर्वीच्या सगळ्या निर्णयांमध्ये इलेक्शन कमिशननी जेव्हा वेगवेगळ्या पक्षांमध्ये अशी परिस्थिती आली त्यावेळी अशाच प्रकारचा निर्णय दिलेला आहे आणि विशेषतः आमदार खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय झालेले आहेत। याचं कारण एखाद्या पक्षाचं रिकॉग्निशन त्या पक्षाला मिळालेल्या वोट संख्येच्या आधारावर असतं आणि ती वोट संख्या किंवा तो वोट पर्सेंटेज आमदार खासदार यांच्या माध्यमातून ठरत असतं। अर्थात मी काय अजून पूर्ण निकाल वाचलेला नाही, त्यामुळे मी निकालाचं विश्लेषण आता करणार नाही, पण मी अत्यंत मनापासून एकनाथरावजी शिंदे यांचं अभिनंदन करतो आणि शिवसेनेचं शिंदेजींच्या नेतृत्वात अभिनंदन करतो। न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे, याविरोधात भेदभाव झाला, दबाव होता निवडणूक आयोगावर, असं संजय राऊत म्हणाले। मी हे 5-7 दिवसापूर्वीच घोषित केलं होतं की इलेक्शन कमिशनचा निर्णय काय आला, त्यांच्या बाजूने आला तर इलेक्शन कमिशन फ्री अँड फेअर, त्यांच्या विरोधात आला तर दबाव, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या बाजूने आला तर सर्वोच्च न्यायालय फ्री अँड फेअर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात आला तर त्याच्यावर दबाव। त्याच्या रिएक्शन आम्हाला माहिती आहे। माझं स्पष्ट मत आहे की शेवटी या देशामध्ये न्याय आहे, कायदा आहे आणि संविधान आहे, याच्या अंतर्गत झालेला निर्णय आहे। जरूर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावं किंवा उच्च न्यायालयात जावं, तो त्यांचा अधिकार आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी के विचारों पर चलने वाली शिवसेना, यानी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, इनकी शिवसेना को शिवसेना का चिन्ह धनुष्यबाण और शिवसेना का नाम मिला है। अब ओरिजिनल शिवसेना ये एकनाथ शिंदे जी की शिवसेना बनी है। मैं एकनाथ शिंदे जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूं।
हम लोग पहले दिन से इस बारे में कॉन्फिडेंट थे, क्योंकि इलेक्शन कमीशन के अलग अलग पार्टियों के बारे में इसके पहले के अगर आप निर्णय देखेंगे तो इसी प्रकार के निर्णय उन्होंने दिए हैं। इसलिए मुझे ऐसा लगता है कि हमें जो विश्वास था, आज उस विश्वास को पूरे तरीके से बल मिला है और असली शिवसेना, बाळा साहब के विचारों पर चलने वाली शिवसेना, ये एकनाथ शिंदे जी की ही है। ये आरोप लगाया जा रहा है कि जिसकी उम्मीद थी वही हुआ, शिवसेना की तरफ से ऐसा वक्तव्य आ रहा है। देखिए, इससे अलग वक्तव्य वो दे ही नहीं सकते। उनके दोनों प्रकार के वक्तव्य टाइप करके रखे हुए थे। अगर उनके पक्ष में निर्णय आता तो उनका वक्तव्य था कि इलेक्शन कमीशन ने बहुत सही काम किया है, फ्री एंड फेयर काम किया है, और दूसरा उन्होंने टाइप करके रखा था कि उनके विरोध में आएगा तो इलेक्शन कमीशन दबाव में है। वो उनकी स्क्रिप्ट पर चल रहे हैं, लेकिन इलेक्शन कमीशन हो या सुप्रीम कोर्ट हो, ये कानून से चलता है, ये न्याय से चलता है, ये संविधान से चलता हो आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. है. या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतात, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. सर, क्या पहले अनुमान था कि रिजल्ट इसी तरीके से चुनाव आयोग दे सकता है, जो जब आप लोगों ने सरकार का गठन किया था उस समय थी ऐसी उम्मीद? देखिए, ये पूरी उम्मीद हमको इसलिए थी क्योंकि आखिर इलेक्शन कमीशन को उनके पुराने फैसलों के आधार पर चलना पड़ता है, और इससे पहले अलग अलग पार्टियों में जब विभाजन हुआ तो इलेक्शन कमीशन ने इसी प्रकार का फैसला किया है, और अलग अलग इलेक्शन कमिश्नर से इसी प्रकार का फैसला किया है. इसलिए हम लोगों को ये उम्मीद थी कि उसी प्रकार का फैसला हमारे बारे में भी आएगा. तो आगामी निवडणुकांमध्ये याचा फायदा होईल या निकालाचा? 100% फायदा होईल. कारण आतापर्यंत एक संभ्रम होता की खरी शिवसेना कोणाची, आणि म्हणून अनेक लोक, विशेषतः अनेक शिवसैनिक हे कुंपणावर होते आणि वाट बघत होते खरी शिवसेना कोणती. आता त्यांना समजलंय खरी शिवसेना कोणती, त्यामुळे ते खऱ्या शिवसेनेत जातील. काही आमदार खासदार पण येणार का? बघत राहा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.